तर माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू हा अटळ आहे, कारण जन्म जरी शाश्वत नसला तरी मृत्यू शाश्वत आहे। मात्र तरी देखील एक माणूस म्हणून जगत असताना प्रत्येकाच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करून जाणारी माणसं फार कमी असतात। त्यामधील असंच मनाला चटका लावून जाणारं एक उमदं सर्वसामान्यांचं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजेच निजामभाई डोंगरकर। त्यांच्या अकाली निधनानंतर कर्ला आणि परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक हळहळ व्यक्त करत आहेत। राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते, रत्नागिरी कर्ला गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि बेस्ट टीव्हीचे तंत्रनिर्देशक निजामभाई डोंगरकर यांचं नुकतंच अकाली निधन झालं। त्यांच्या निधनानंतर कर्ले गावासह परिसरात एक पोकळी निर्माण झाली। त्यांच्या या अकाली निधनानंतर रविवारी 13 घर कर्ला येथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती। यावेळी बेस्ट टीव्हीचे संचालक बशीर मुर्तुजा, कर्लाचे सरपंच दीपक सुर्वे, ॲडव्होकेट मिलिंद पिलाणकर, नुरुद्दीन अली मसगावकर, निजाम अब्दुल्ला मुकादम, मुश्ताक अली मुल्ला, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे, लतीफ बुडिये, अहमद सोलकर, आय सोलकर, मंगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी डोंगरकर कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते। सत्तार सोलकर, अब्दुल लतीफ बुडिये आदी उपस्थित लोकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या। सबों का तहे दिल से इस्तकबाल करता हूँ। सभी समाज के लिए बहुत बड़ा योगदान रहा है और वो एक सच्चे इंसान थे, एक मिलनसार और सादगी उनमें कूट कूट कर भरी हुई थी। एक दुःखद असा क्षण होता। एक मित्र कमावता येतो, पण तो गमावल्यानंतर जे दुःख होतं ते कर्लेवासियांनी आज भोगलेलं आहे। आम्ही अनेक दफनविधी पाहिले, अनेक अंत्ययात्रा पाहिल्या, पण जी निजाम की अंत्ययात्रा होती, खुदा मेहरबान होगा शांति पर। हम सिर्फ उनको खिराज अकेले पेश करने के लिए खड़े बड़े 2 मिनट खामोश थे, लेकिन मेरे ख्याल से उनको खिराज अकेले अगर पेश करनी है तो मैं ये कहूंगा कि उससे बहुत सारे जराये हैं। मतलब है कुरान खाने, कुरान की तिलावत करके, कुरान की कोई सूरत पढ़ के, जिक्र अस्कार करके, खैरात सदका करके उनको हम दिल से खिला के पेश करते हैं। तो आम्हा सर्वांना त्यांच्या घरातील कुटुंबालाच नव्हे, त्यांच्या सर्व नाते मंडळाच नव्हे, त्याचबरोबर सगळे मित्र असतील, अशा सगळ्यांनाच तो मोठा दुःखाचा आघात झालेला आहे। निजामबाईंबद्दल बोलायचं या ठिकाणी वेळ खूप कमी आहे। निजामबाई डोंगरकर सारखा एक सामाजिक कार्यकर्ता, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारा माणूस, धार्मिक क्षेत्रामध्ये या गावामध्ये तसं तपासणी करावी लागेल। त्या माणसाने कार्य करत असताना कधी सुद्धा हा कोणतरी हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, हा दुसऱ्या समाजाचा आहे, त्यांनी सर्वांसाठी चांगल्या पद्धतीने कार्य केलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे। ग्रामपंचायतीमध्ये माझे सहकारी मेंबर असताना
त्याचबरोबर ते गेली सुमारे 25 ते 30 वर्ष आपला धंदा उद्योग सांभाळून एक समाजासाठी कार्य करण्याची त्यांची जी तळमळ होती, त्यांचा जो ठेका होता तो खरोखर अगदी नावाजण्यासारखा होता. प्रसंगी सांगेन की ही वेळ आमच्यावर येईल असं आम्ही कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की आम्हाला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी यावं लागेल. खरंच मन भरून आलंय. पण एवढं सांगतो, प्रत्येक माणूस जो असतो शेवटी त्याला अल्लाकडे जायचंच आहे. प्रत्येक माणसाला ती वाट त्या वाटेवरून जायचंच आहे. पण जाताना ज्या पद्धतीने निजामबाई गेले, की ज्या लोकांच्या मनामध्ये प्रेम करून निर्माण करून गेले, लोकांसाठी जगून गेले, हे जगणं जे आहे त्यांनी हा जो एक मार्ग दाखवला आहे, या मार्गाचं अनुसरण करण्याचं काम थोड्याफार प्रमाणात जरी आम्ही करू शकलो तर खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी ती श्रद्धांजली ठरेल. आणि अशी श्रद्धांजली आज या ठिकाणी वाहत असताना एवढंच सांगेन कि अल्लाह ताला उनकी मग़फ़िरत अता फरमाए और उनको जन्नतुल फिरदौस में बुलंद दर्जात अता फरमाए. आमीन. हम इसी उम्मीद पर थे कि कोई करिश्मा हो जाए, मगर अल्लाह को जो मंजूर था वही हुआ. इंसान का ईमान मजबूत हो तो फिर वो सही और गलत में फर्क समझता है, और ऐसा इंसान सिर्फ और सिर्फ ऊपर वाले से ही डरता है. अलमरहूम निजाम भाई ने भी अपनी ईमानदारी, मेहनत और सादगी भरी जिंदगी से हजारों लोगों के दिलों में वो मकाम बनाया है. 2 ओंडके आहेत ते सागरात एकमेकाला मिळालेले असतात, सागरात असतात आणि 1 लाख काळ रूपी येते आणि ती दोघांची तुटातूट करून जाते, निघून जाते आणि मग पुन्हा त्यांची दोघांची कधी गाठ होत नाही. तसंच आपलं सगळ्यांचं आहे. त्या सागरामध्ये त्यांची आणि आमची गाठ पडलेली होती आणि एक काळ रूपी लाट आली आणि त्या लाटेनं त्यांना आमच्यापासून हिरावून नेलं. ते कधीही परत आमची त्यांची भेट न पडण्यासाठी म्हणून दिलं आणि तेच दुःख तुम्हा आम्हाला या ठिकाणी आहे. त्याच्या कुटुंबियांना देखील अशाच प्रकारचं दुःख सहन करावं लागतं आहे. त्यांच्या कुटुंबियांना जे दुःख झालेलं असेल ते दुःख त्यांना सहन करण्याची ताकद परमेश्वर त्यांना देवो. तर जर त्याच्या आठवणीने तुमच्या चेहऱ्यावर स्मित उमलणार असेल, त्यांच्या आठवणीने तो जसं जीवन जगला तसं जीवन जगण्याची जर इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण होणार असेल तर ते निजाम भाईंना अधिक भावेल. सारखे आहे की ज्यांना तो नुसता वडीलधारीच नव्हे, तो वडिलांच्या जागी दिसतो. तर जर काही पुढे अघटित घडलं तर हॉस्पिटलवर काही ब्लेम येणार नाही, तर पहिले आडवे जायला आम्हीच असू. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्याच्यासाठी जर हे नाही केलं तर मग आम्ही काय केलं. तर आम्ही हेच ठरवलं, हा जो शेवटचा प्रयत्न होता मुश्ताक भाईंचा, अनवर भाईंचा आणि इतर अनेक लोकांचा, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला ही 4 पावलं कसं चालता येईल. आम्ही दोन्ही स्वप्न पाहिली पिरडकर सर. आम्ही हेही पाहिलं की ॲम्ब्युलन्स येईल कार्यामध्ये, ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडेल, त्याच्यातनं किमान व्हीलचेअरवर तरी निजाम बाहेर पडेल. आम्ही त्यांचा हात हातात घेऊ आणि शक्यतो त्यांना कडकडून मिठी मारू. पण दुसरं हेही स्वप्न पाहिलं की ही शोकसभा अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी होईल आणि ती आज होते. पण ह्याच्यातनं जर काही चांगलं निष्पन्न झालं समाजासाठी, आपले डोळे उघडले, कदाचित आतापर्यंत उघडलेले नसेल पण आता उघडावेत. बढ़ते थे वो, हर काम में आगे बढ़ते थे और वो काम करते थे. वो हमारे गांव के लिए भी बहुत सी ऐसी कुर्बानियां दी है. उनकी जितनी भी तारीफ करे उतनी कम है. तो इंशाल्लाह हम उनके लिए दुआ करते हैं. अल्लाह तबारक ताला दुआ करते हैं अल्लाह ताला इन्हें जन्नतुल फिरदौस में आला मकाम नसीब फरमाए और इनके घर वालों को सब्र और जमील अता फरमाए. रब्बुल इज्जत इनको, हम सबों को और सभी मोमिनों को सेहतमंद और परेशानियों से महफूज रखे. आमीन सुम्मा आमीन. मरने वाले मरते हैं लेकिन फना होते नहीं. वो हकीकत में कभी हमसे जुदा होते नहीं. जिंदगी ऐसी जियो कि दुश्मनों को रश्क हो, मौत हो ऐसी कि दुनिया देर तक मातम करे. मौत बरफ है. कुरान खुद कहता है कि कुल्लू मन अलैहा फान. जमीन की निचली तह से तैतुस तरह से लेकर फकुना तक जितनी भी चीजें हैं सब फना होने वाले हैं. कुल्लू नफ्सिन जायक़तुल मौत, सब मौत का मजा चखने वाले हैं. कोई रहने वाला नहीं है. आता है मौत से किसको रुस्तगारी है. आज वो कल हमारी बारी है.
यहाँ रहने की मोहलत कब कोई पाता है, आता है, अगर आज तो कल जाता है। इंसान को चाहिए कि ख्याल कदा रहे, हम क्या रहेंगे जब न रसूल खुदा रहे। लेकिन मौत उसकी एक करे जिसका जमाना अफसोस, मौत उसकी एक करे जिसका जमाना अफसोस, वरना दुनिया में सभी आए हैं मरने के लिए कि दुनिया देर तक मातम करे। इनके जो काम है वो ऐसे काम थे जिनका ताल्लुक हर एक से आता था, हर किसी से आता था, क्योंकि वो ऐसे टेक्नीशियन थे। उनको वो केबल चलाते थे, रेडियो दुरुस्त करते थे, टीवी दुरुस्त करते थे। उसके अलावा उनके घरों में कुछ चीज़ें बेचा करती थी। लोग हमेशा उनके घर की तरफ उनका नाम लेते, उनकी याद करते थे। और ऐसा कोई घर नहीं जिसको इतने याद किया जाता है जितना उनको याद करते थे, क्योंकि हर काम उनसे निकलता था। इसलिए वो हर एक को जानते थे, हर एक उनको भी जानते। जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, यानी वो अल्लाह को बहुत प्यारे हो गए और वो जल्दी हमसे चल रहे। यावेळी सर्वांनी त्यांना उभं राहून श्रद्धांजली वाहिली। शेवटी सामूहिक दुआ करून या कार्यक्रमाची सांगता झाली। اللهم من أحييته منا فأحيه على الإسلام ومن توفيته منا فتوفى الإيمان اللهم اغفر له وارحمه وادخله الجنة وأعذ من عذاب القبر وفتنة من عذاب النار اللهم لا تحرمنا أجره ولا تفتنا بعد واغفر لنا وله या अल्लाह हम सबके तमाम गुनाहों को माफ फरमा, सगीरा कबीरा गुनाहों को माफ फरमा, तेरे छोटे बड़े तमाम गुनाहों को माफ फरमा। या अल्लाह तेरे अहकाम के बारे में तेरे हबीब की सुन्नत राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते, सामाजिक बांधिलकी जपणारे बेस्ट टीव्हीचे प्रमुख तंत्रनिर्देशक यांचं अकाली दुःखद निधन झालं। ही घटना सर्वांच्या मनाला चाटून गेली आणि त्यांच्याबद्दलचे ऋणानुबंध म्हणून कर्ला येथे काल एका शोकसभेचं आयोजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। या प्रसंगी अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच समस्त ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील त्यांचे अनेक चाहते उपस्थित होते। निजामभाई डोंगरकर यांच्या निधनाने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। मात्र त्यांनी घेतलेला समाजसेवेचा वसा आणि निस्वार्थपणे केलेलं कार्य आणि आपली एक निर्माण केलेली वेगळी ओळख पाहता आपणही प्रत्येकाने असा प्रयत्न केला आणि त्यांच्या विचारांची रुजवात केली तर निश्चितच खऱ्या अर्थाने त्यांना ही श्रद्धांजली ठरेल। अल्लाह ताला त्यांच्या रूहला सुकून देवो आणि जन्नतुल फिरदौसमध्ये जागा देवो हीच अल्लाहच्या हुजूरमध्ये दुआ। बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवार नेहमीच त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे। तर या होत्याच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर।